सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील 12वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि आज संपूर्ण राज्यामध्ये कॉफीमुक्त अभियानात परीक्षेला विद्यार्थी सामोरे जात आहे. अशातच आपण अमरावती जिल्ह्यातील पथरोड येथील जयसिंग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या प्रांगणामध्ये आहोत आणि आज विद्यार्थी आजचा पहिला पेपर आहे आणि पहिल्या पेपरला समोर जात आहे आणि आपण बघतो आहोत की कॉफीमुक्त अभियानाची पारदर्शकता असावी त्यासाठी अनेक शाळेमध्ये सीसीटीव्ही फुटेज आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या शाळेमध्ये सध्या सीसीटीव्ही फुटेज लावलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी रूम पाशी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु मेलघाटातील काही शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये भरारी पथकांना जाण्यासाठी तारेवरची कसरत करावं लागतो आणि त्या कारणाने 1-1 किलोमीटर पर्यंत गाड्याच्या रांगा लागलेला राहतो आणि अनेक बाहेरील विद्यार्थी तिथे ऍडमिशन परीक्षेला येतो आणि परीक्षा देऊन जातो. परंतु आज प्लेनमधील अचलपूर तालुक्यातील जयसिंग विद्यालय आपण अनेकदा बातमी टाकलेली आहे की या शाळेची पारदर्शकता ही कायम राहते आणि आज विद्यार्थ्यांचा भवितव्याचा आज परीक्षेचा पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत अनेक शिक्षक जुळलेले आहेत आणि येथील जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार. काय सर सांगाल आता परीक्षा कॉफीमुक्त अभियानात भरारी पथकाची लोक आहेत आणि पोलीस पाटील सुद्धा आहेत, आपण सुद्धा आहे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये परीक्षा समोर जात आहे, काय सांगाल या संदर्भात? कारण की शासनाचे आदेश आहे आणि सर्व परीक्षा ही पारदर्शक व्हावी. कारण की ही जी 12व्या वर्गाची जी आहे, इयत्ता 12वीची एक्झाम जी आहे, हे विद्यार्थ्याचं भवितव्य घडवणार आहे आणि देशाचा नागरिक हा उत्तम असावा, त्या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न चालू आहे. आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतली होती झूम मीटिंगमधून. आज आपल्या एज्युकेशन ऑफिसर प्रिया देशमुख मॅडमनी सुद्धा सांगितलं होतं की कशा पद्धतीनं परीक्षा चालवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्न केलेले आहे. सॅनिटायझर केलेले आहे, प्रत्येक रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे आणि जे इन्व्हिजिलेटर आहे ते सुद्धा त्यांचं अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. मुलं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने भयमुक्त असा पेपर सोडवत आहे. कारण की मुलांना सुद्धा माहित आहे की आपलं करिअर जे आहे 12वीवर अवलंबून आहे, त्यामुळे तेही सुद्धा कॉपीकडे पाहत नाही आणि म्हणूनच या मुलांचं उज्ज्वल भविष्य असल्यामुळं प्रत्येकांना माहित आहे की आपल्याला समोर स्पर्धेत जर टिकायचं असेल तर या कॉफीचा सहारा घेणं आवश्यक नाही आहे. आणि फक्त कसं आहे, लोकांचा एक गैरसमज आहे की बा कॉफीयुक्त कॉफी मुक्त सेंटर आमचं अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे. या ठिकाणी आता बैठे पथक सुद्धा आलेले आहे, त्यांनी सुद्धा पूर्ण आमच्या सर्व खोल्यांची तपासणी केलेली आहे. त्यांनी सुद्धा पूर्ण पाहिलं आहे, कुठं एकही चिटोरा सुद्धा त्यांना दिसून येत नाहीये आणि तुम्हाला सुद्धा काय जे आहे वास्तविकता ती तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळं ही जी चालणारी आहे परीक्षा आम्हाला भयमुक्त करायची आहे. फक्त विद्यार्थ्यांना कसं प्रेशर नसावं, आनंददायी त्यांना भेटला पाहिजे. कॉफीचा चिटोराही तुम्हाला इथं दिसणार नाहीये, असे आमचे प्रयत्न चालू आहे. आपल्यासोबत येथील मुख्याध्यापक इंगळे सर आहेत, नारायणजी इंगळे सर, आणि आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहे. काय सर, आपल्या पत्रोड सेंटरमध्ये 2 सेंटर आहेत आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या शाळेचे विद्यार्थी आपल्या इथे आलेले आहेत? सर्वप्रथम सहारा न्यूजचे आमच्या जयसिंग विद्यालय तथा सूर्यदास सावरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सहारा न्यूजचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या केंद्र क्रमांक 0465 या केंद्रावर 253 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत आणि या ठिकाणी जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सिंधी बुद्रुक, अमरशे कनिष्ठ महाविद्यालय, सीतारामजी मनोरकर कनिष्ठ महाविद्यालय आणि आमचं स्वर्गीय सावरे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी परीक्षार्थी आहेत आणि अतिशय आमच्या केंद्र संचालकांनी सांगितल्यानुसार भयमुक्त वातावरणामध्ये, कॉफीमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या ठिकाणी दक्षता समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. दक्षता समितीचे अध्यक्ष आदरणीय उमेश भाऊ वानरे, त्याचप्रमाणे संचालक मंडळ हे सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी तपासणी केलेली आहे. ठाणेदार साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पोलीस पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भरारी पथकातील बैठे पथक चमू या ठिकाणी उपलब्ध आहे आणि रनर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि अतिशय शांततेनं या ठिकाणी आमचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देऊन त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे. सर, किती विद्यार्थी परीक्षा देतात आपल्या सेंटरवर? 253 विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. आपल्यासोबत पोलीस पाटील सुद्धा जुळलेले आहेत, काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी नितीन गोरले, पोलीस पाटील पथरोड. प्रत्येक महाविद्यालयामध्ये दक्षता समिती म्हणून एक समिती असते, त्यामध्ये एक पोलीस पाटील, ठाणेदार हे सर्व इतर सर्व लोक असतात. आज परीक्षेचा पहिला दिवस आहे. जयसिंग महाविद्यालय येथे भेट दिली असता सर्व शाळेवरचं वातावरण खूप एकदम भयमुक्त आणि खूप शांततेचं वातावरण आहे. प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरा लागलेला आहे. तसेच भरारी पथक आहे. केंद्र प्रमुख राऊत सर, तसेच ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य इंगळे सर आणि एकूण सर्व परिस्थिती खूप उत्तम किती आहे. सेंटरचा चार्ज दिलाय तुमच्याकडे? गावातील 2 सेंटर आहे. एक संरक्षण महाविद्यालय आहे, एक जयसिंग महाविद्यालय आहे. तिथे आपण भेट दिली का? तिथं आता भेट देणार आहे. पहिले इथंच भेट दिली आहे, आता तिथे जाणार आहे यानंतर.
आपल्यासोबत भरारी पथकाचे जे कर्मचारी आहेत हे सुद्धा इथं थांबलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल या संदर्भात? भयमुक्त परीक्षा वातावरणात परीक्षा चालू आहे आणि आपण इथं उपस्थित आहे. काय आढळलं तुम्हाला? काय नमस्कार, माझं नाव मोहम्मद शफीक इनामदार, नगर परिषद अचलपूर. इथं या सेंटरवर कोणत्याही प्रकारचा कापी मुक्त म्हणजे हे काही चिटोरे वगैरे काहीच नाही. सर्व व्यवस्थित चालू आहे आणि सर्वपणे विद्यार्थी म्हणजे परीक्षा देत आहे. असं काही गोंधळ नाही, काहीच नाही. आपल्यासोबत ते भरारी पथकात तलाठी सुद्धा आहे, इथे उपस्थित आहे. तलाठी सुद्धा यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल? मी गजानन धर्माडे, तलाठी कोल्हा. मला मानसिंग विद्यालय इथे बोलवलं आहे भरारी पथकामध्ये. मी चौकशी केली, थोडी फिरलो वगैरे, काही दिसलं नाही, आढळलं नाही. अजून कुठल्या आपल्या संस्थेच्या या सेंटरच्या आपल्याकडे चार्ज आहे? नाही. सध्या इथे ते. आपल्यासोबत कृषी विभागाची कर्मचारी आहेत. काय सांगाल या संदर्भात? आम्ही परीक्षांच्या खोल्या फिरल्या असतात, तिथं कुठल्याही प्रकारे अशी कॉपीचं काही आढळलेलं नाही आणि पद्धतशीर वातावरणामध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत. हे होते आपल्यासोबत सर्व भरारी पथकातले कर्मचारी आणि आपण प्राध्यापक आणि आपल्याला मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली आणि केंद्र प्रमुख यांच्याशी चर्चा करून आपण समोरील पुढील आढावा सारा समाजाच्या माध्यमातून मांडणार आहे. परंतु कॉफीमुक्त अभियानाची पारदर्शकता आपल्याला जयसिंग शाळेमध्ये पाहायला मिळाली आहे. अशाच प्रकारे ही शाळेचा अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे आणि येथील जे शिक्षक आहेत ते स्ट्रिक असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथं घडत नाही आणि पोलीस स्टेशन जवळ असल्या कारणाने असं आजपर्यंत या प्रकार पाहायला मिळत नाहीये. सारा समाज निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.